आपण देवाची पूजा करतो. तर ती देवाची पूजा करताना मूर्ती कोणतीही असू दे, कोणत्याही देवाची असू दे, मातीची असो मूर्ती किंवा पाषाणाची असू दे, परंतु जेव्हा आपण मनोभावे त्या मूर्तीची पूजा अर्चा करतो, आराधना करतो, तेव्हाच त्या मूर्तीमध्ये चैतन्य येत असतं. आणि हे केल्यामुळे त्या तिकडचं वातावरण हे नक्कीच भक्तिभावनेने भरून जातं. आता हेच पहा ना, आताच आषाढी एकादशी येऊन गेली. पंढरपूरला विठोबाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक पंढरपूरला जात होती. त्यानंतर आता कार्तिकी एकादशीसुद्धा येईल, तेव्हासुद्धा लोक मोठ्या संख्येने विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी जाणार. आता तिथे गेल्यानंतर त्यांच्या भक्तीने, भक्तिभावाने ते जे मनोभावे पूजा करणार, तर त्यांच्या त्या चैतन्यामुळेच त्या तिकडच्या एकूण वातावरणाला भक्तिभावाचं पूर्णपणे भक्तिभावनेने तो तिकडचा परिसर पूर्णपणे व्यापला जातो. आणि त्यांच्या चैतन्यामुळेच मनुष्य हा तिथे ओढला जात असतो. आणि म्हणूनच मूर्ती कोणतीही असो, पाषाणाची असो, मातीची असू दे, परंतु जेव्हा आपण मनोभावे तल्लीन होऊन त्या देवाची आराधना करतो, प्रार्थना करत असतो, तेव्हा त्या मूर्तीमध्ये नक्कीच देव निर्माण होत असतो. म्हणजे देवाचं चैतन्य जाणवायला लागतं. परंतु ते पाहण्यासाठी किंवा ते अनुभवण्यासाठी आपल्याला सुद्धा तितक्याच तन्मयतेने म्हणा किंवा लीन होऊन, देवाच्या चरणाशी लीन होऊन देवाची भक्तिभावनेने पूजा करणं खूप गरजेचं आहे. तरच आपल्याला त्या मूर्तीमध्ये देव दिसू लागतो.